नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 4 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकार झाली आणि एका डिटेलमध्ये आज मुलांना किती मार्क्स पडत आहे, 50 पैकी मुलांना आज किती मार्क पडले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी ते 150 मुलं ते सोडत आहे, तर 150 पैकी किती मुलं रनिंगमध्ये कटत आहे या ठिकाणी। त्याचबरोबर 100 मीटर रनिंग मारायच्या वेळेस मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या चुका करत आहे, त्याचबरोबर गोळा फेकच्या वेळेस कोणकोणत्या चुका करत आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरात किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे आणि तुम्हाला कोणत्या रांगेमध्ये या ठिकाणी लागावं लागणार आहे, तुमचा जो रिपोर्टिंग टाइम नुसार मी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर घड्याळ अलाउड आहे का 1600 मीटर रनिंगसाठी याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे आणि स्पाइक बूट अलाउड आहे का याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर आज 4 सप्टेंबरला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक, तर सर्वात पहिली गोष्ट या ठिकाणी घड्याळ आता ग्राउंडच्या अंदर न्यू देते का, तर पहा घड्याळ ग्राउंडच्या अंदर घड्याळ न्यू देत नाही, एक लक्षात ठेवा, बॅगेतच तुम्हाला ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट स्पाइक बूट जे आहे, भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर 100 मीटरसाठी स्पाइक बूट घालू देते का, तर स्पाइक बूट त्या ठिकाणी घालू देत नाही। ठीक आहे, स्पाइक बूट त्या ठिकाणी न्यू नका, ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल येणार आहे दिवसामध्ये। आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो आता जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात नाही, 4-5 घंटे जे विद्यार्थी मित्रांनो बसून ठेवलं जात आहे। ठीक आहे, तर तुम्ही फळ वगैरे ग्राउंडच्या अंदर नेऊ शकता, कारण की सकाळपासून आपण त्या ठिकाणी रांगेमध्ये लागतो तर शरीरामध्ये काहीच राहत नाही आपल्या, तर तुम्ही फळ वगैरे ग्राउंडच्या अंदर नेऊ शकता, सफरचंद झालं, केळी वगैरे झालं। ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर या ठिकाणी जे बॅच आहे, एक सकाळी 5 वाजताची बॅच आहे, त्यानंतर सकाळी 7ची आहे, त्यानंतर सकाळी 9ची आहे, सकाळी 11ची आहे, त्याचबरोबर 2 वाजताची आहे। तर आता तुम्हाला रांगेमध्ये कधी लागावं लागणार आहे, तुमचं सकाळी 5चा जर बॅच असेल, 5 वाजताची तुमची बॅच असेल, तर तुम्हाला सकाळी 4 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागणार आहे। आणि जर तुमचा रिपोर्टिंग टाईम या ठिकाणी 7चा असेल, 9चा असेल, 11चा असेल आणि ह्या 3 बॅचचे जर तुम्ही 5 वाजता गेले तर ते तुम्हाला हाकलून देणार आहे तिथून। ठीक आहे, तुम्हाला पोलीस आले एकच म्हणणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्ही या ठिकाणी। ठीक आहे, तर तुमचा जर रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल, 9चा असेल, 11चा असेल, ह्या 3 बॅचचे जर तुम्ही असाल तर सकाळी 6-7 वाजता तुम्ही रांगेमध्ये लागू शकता, तेव्हा ह्या 3 बॅचेस ज्या मिक्स झालेल्या। तुमचा रिपोर्टिंग टाईम 2 वाजता असेल तर आरामानं तुम्ही 2 वाजता त्या ठिकाणी जा, तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी आरामानं होणार आहे, जास्त वेळपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार नाही। ठीक आहे, तर आज सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही जी रांग आहे सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं आणि वरतं फक्त हॉल तिकीट ते चेक करत आहे सर्वात अगोदर। ठीक आहे, तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर घेतलं आणि त्या ठिकाणी हॉल तिकीट ते चेक करत आहे। हॉल तिकीट चेक केल्यानंतर तिथं मुलांना बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर काही मुलांना सूचना ते देत आहे की तुमचं जे आधार कार्डचा जो नंबर आहे हा हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला लिहायचा आणि तुमचा एक फोटो ज्या विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीटला चिपकून घ्या आणि आतापर्यंत चिपकवला नसेल तर समोर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी चिपकू शकता। ठीक आहे, तर एक हॉल तिकीटला फोटो चिपकायचा आणि एक तुम्हाला ग्राउंडच्या अंदर फोटो लागणार आणि आधार कार्ड तुम्हाला अंदर लागत नाही, फक्त हॉल तिकीटच तुम्हाला वरतं ठेवावं लागणार आहे। तर हे झाल्यानंतर त्यांनी पोलीसवाल्यांनी काही माहिती सांगितली, सूचना सांगितली की बा तुमच्या बॅगेमध्ये काही असेल, काही इंजेक्शन वगैरे झालं, गोळ्या वगैरे झालं, औषध वगैरे झालं, स्प्रे वगैरे झालं किंवा झेंडू बाम झालं, स्लोन बाम वगैरे झालं, हे जर काही असेल तर तुम्ही फेकून द्या, कारण की ते डस्टबिनमध्ये समोर जाणार आहे, कारण की एक मुलांची बॅग चेक ते समोर करणार आहे। ठीक आहे, तर एवढं झाल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी जवळपास 5-6 अशा बॅचा बसत आहे। ठीक आहे, 100-100च्या, तर एक बॅच ते उठवत आहे आणि समोर ते पाठवत आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी टेंट टाकलेले, जवळपास 7-8 टेंट त्या ठिकाणी टाकलेले आणि एक टेंटपाशी त्या ठिकाणी बॅग चेक केल्या जातात एक मुलांची। ठीक आहे, बॅग चेक केल्यानंतर जे काय होतं की आणखीन मुलांना समोर पाठवतं आणि समोर मुलांना बॅगा ते ठेवायला लावत आहे। बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टेबल नंबर दिलेला आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे। ठीक आहे, आणि आपलं जे हॉल तिकीटच तुम्हाला वरतं ठेवायचं आणि एक फोटो तुमच्यासोबत। ठीक आहे, एक फोटो तुम्हाला अंदर लागते आणि आधार कार्ड तुम्हाला बॅगेत ठेवायचं आहे। हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टेबल नंबर दिलेला आहे, तर टेबल नंबर खाली रोल नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करा की आपला हॉल तिकीटवरचा रोल नंबर कोणत्या टेबल
नंबरवर येते, ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला समजत नसेल, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समजत नाही हे, तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू, तर ते तुम्हाला बरोबर ते सांगणार आहे, ठीक आहे. आणि त्या टेबल नंबरवर तुम्हाला लागायचं आहे आणि तिथं सुद्धा जवळपास एखादा घंटा म्हणजे अर्धा एक घंटा बसून ठेवला जात आहे मुलांना. आणि नंतर त्या ठिकाणी नंबर येत आहे. नंबर आल्यानंतर तिथं काय होतं की हॉल तिकीटवर ते शिक्का देत आहे. शिक्का दिल्यानंतर एक फोटो ते घेत आहे. फोटो घेतल्यानंतर आपली सिग्नेचर त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि सिग्नेचर झाल्यानंतर समोर ते पाठवत आहे हाईटसाठी. तर हाईटसाठी सुद्धा जवळपास 15-20 मिनटं त्या ठिकाणी बसून राहावं लागत आहे आणि हाईट त्या ठिकाणी घेत आहे. आणि हाईटमध्ये भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. हाईटमध्ये 165 सेंटीमीटरपेक्षा कमी जर असेल तर अपात्र केल्या जाणार आहे, ठीक आहे. हाईटमध्ये मुलं कटत आहे, छातीमध्ये मुलं या ठिकाणी कटत आहे, अपात्र होत आहे आणि जे मुलं अपात्र झाले तिथूनच त्यांना बाहेर केलं जातं. तर जास्त मुलं हाईट आणि छातीमध्ये सुद्धा बाहेर ते करत आहे, कारण की छाती ते मोजत आहे. छाती मोजल्यानंतर हाईट जे विद्यार्थी मित्रांनो त्या मशीनमध्येच होतं. तुम्ही उभे राहिले की ते त्या ठिकाणी ठेवून देते हाईटचं, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर हाईट मोजायच्या अगोदर ते शर्ट वगैरे ते काढायला लावतात. शर्ट झालं, बूट झालं, ठीक आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईट बसल्यानंतर तुमची त्या ठिकाणी एक फोटो घेतला जात आहे. फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर घेते. सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन समोर ते पाठवतं ज्या ठिकाणी चेस्ट नंबर भेटते तिथं. तर तिथं सुद्धा जवळपास अर्धा एक घंटा मुलांना बसून ठेवला जात आहे, ठीक आहे. अर्धा एक घंटा बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाचे ते चिपा देत आहे. चिपा तुम्हाला पायाला लावून घ्यायचा आहे. चिपा दिल्यानंतर त्या ठिकाणी जे हॉल तिकीट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते 2च मिनिटात होते, ती जास्त टाईम लागत नाही. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की थंब वगैरे ते मुलांचा घेत आहे. थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही पायाच्या चिपा ते स्कॅन करत आहे. स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे फोटो वगैरे घेतला जातात. फोटो घेतल्यानंतर सिग्नेचर आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर ते समोर पाठवत आहे ज्या ठिकाणी डिटेल बनत आहे त्या ठिकाणी. आणि तिथं एक पोलिसवाला माईकवर नाव घेते आणि तुम्हाला तिथं चुपचाप बसायचं आणि आपलं नाव ऐकायचं. आपलं नाव ज्या डिटेलमध्ये आलं त्या डिटेलमध्ये तुम्हाला घुसायचं आहे, ठीक आहे. तर एक डिटेल त्या ठिकाणी 50 मुलांची एक डिटेल बनत आहे आणि एक पोलिसवाला तिथं 50 मुलांना इव्हेंटसाठी नेत आहे. तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे 100 मीटर रनिंग, ठीक आहे. तर 100 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो 4-4 मुलं ते सोडत आहे आणि 100 मीटरसाठी टेंट टाकलेला आहे. सिंथेटिकचं ग्राउंड आहे. तर 100 मीटर जे तुम्हाला एकदम स्पीडनं उडत आहे. जेवढे तुमची हे असेल विद्यार्थी मित्रांनो, जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तर एकदम स्पीडनं तुम्ही होण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही 100 मीटर स्पीडनं होणार तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. कारण की जसे सेन्सरपासून निघेल तसा मायक्रोसेकंडनी टायमिंग तुमचं चालू होते, ठीक आहे. तर 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो दुसरा इव्हेंट त्या ठिकाणी होता 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं सोडत आहे. 50-50ची डिटेल पहिले एक डिटेल ते सोडत आहे. पहिले एक डिटेल सोडत आहे, त्यातले 2-2 मुलं ते सोडत आहे. असे 50 मुलं सोडल्यानंतर आणखीन त्यांच्या मागे 50 मुलं, आणखीन त्यांच्या मागे 50 मुलं, म्हणजे एका टाईमला 1600 मीटर रनिंगसाठी 150 मुलं ते सोडत आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्याच तुम्हाला ग्राउंडच्या ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावता नाही, ट्रॅकच्या अंदरून धावा. जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढाच अंतर कमी होणार आहे, तुम्हाला जास्त मार्क्स पडणार. आणि कारण की भरपूर मुले ट्रॅकच्या बाहेरून धावतात कारण की गर्दी आहे ट्रॅकवर, त्यामुळे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत लक्ष ठेवा. आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला थांबायचं नाही, कारण की 150 मुलं ते सोडत आहे 1600 मीटर रनिंगला. त्यातले 50-60 मुलं थांबत आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला ते थांबत आहे, हार मानत आहे, ठीक आहे. काही मुलं चौथ्या राऊंडला सुद्धा थांबत आहे, हार मानत आहे, डायरेक्ट अंदर होऊन जात आहे, ठीक आहे. तर भरपूर मुले रनिंगमध्ये या ठिकाणी कटत आहे. आणि हे झाल्यानंतर लगेच तिसरा इव्हेंट त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांनी गोळा फेक होते. तर इथं सुद्धा तुम्हाला चूक नाही करायची आहे की पहिलाच नंबर तुम्ही गोळा फेकला लावू नका त्या ठिकाणी, सगळं शेवटी फेका. कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यावर त्या ठिकाणी झोपूनच राहते माणूस, पुरा थकून जाते, काही शरीरामध्ये ताकद राहत नाही, ठीक आहे. तर गोळा फेक सगळ्या शेवटी तुम्ही या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न करा. आणि गोळा फेकताना तुम्हाला रिलॅक्समध्ये फेकायचा आहे. असं नका समजू की बा पोलीसवाले आपल्या इकडे पोहून आले, हे पोरं पोहून आले, आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे खचून जायचं नाही, घाबरून जायचं नाही, एकदम रिलॅक्समध्ये होता. आणि एकदम घाईगडबडमध्ये गोळा फेकू नका की बा फेकाच लागते, एकदम रिलॅक्समध्ये फेका, ठीक आहे. कारण की घाईगडबडमध्ये जर फेकताना तर ते आपली बरोबर स्टेप बसणार नाही, ठीक आहे. तर गोळा फेक झाल्यानंतर ते एका डिटेलचे मार्क्स दाखवत आहे. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 4 सप्टेंबरला एका डिटेलला कशा प्रकारे मार्क्स पडले तर मी तुम्हाला सांगतो. 50 पैकी 15 मुलं आहे की ते रनिंगमध्ये कटत आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला ते थांबत आहे, ठीक आहे. उरले त्यातले 15 मुलं, तर 15 मुलं असे आहे की त्यांना खूप कमी मार्क्स पडत आहे, म्हणजे 16 झालं, 18 झालं, 20 झालं, 22 झालं, 24 झालं, 26 झालं, ह्या रेंजमध्ये, ठीक आहे. आणि बाकी जे विद्यार्थी मित्रांनो 10 मुलं आहे, तर 10 मुलं असे आहे की त्यांना जे मार्क्स पडत आहे या ठिकाणी जवळपास 26 झालं, 28, 30,
31, 32, 34पर्यंत मार्क्स पडत आहे आणि बाकी जे उरले 4 मुलं त्यांना जे मार्क्स पडत आहे या ठिकाणी 36 झालं, 38 झालं, 40पर्यंत या ठिकाणी मार्क्स पडत आहे. आणि त्यातले जे 6 मुलं आहेत तर त्यांना काही 2 मुलं असे की त्यांना 40 झालं आणि बाकीचे जे 4 मुलं आहेत तर त्यांना जे मार्क्स पडत आहे 43, 45 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे 50 पैकी. ठीक आहे, तर अशा प्रकारे एका डिटेलला मार्क्स पडले. तर अशा प्रकारचे 4 सप्टेंबरला CP मुंबईचा ग्राउंड झाली होती. संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.